आणि तर आज माझ्या भाच्याची हळद आहे आणि मी त्याचा टोकणा बनतोय. नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. पहिली गोष्ट म्हणजे भूषण सारखा भाचा मला भेटला त्याचा मला अभिमान वाटतो आणि त्याने मला असं वेगळ्या प्रकारचा जो पुष्पगुच्छ दिला ना तो आयुष्यात मी कधी बघितला पण नव्हता. अरे कहना क्या चाहते हो? पाऊशेचा बाबू किती आनंदी आहे त्याच्या मामाच्या लग्नाला. आता मी सर्व विवाहस्थळी निघत आहोत. तिथे करवली आलेली आहे पाहू शकता आणि पाहू शकता लग्नघरात पूर्ण गोंधळ सुरू आहे ते गडबड कारण की आम्हाला लेट झाला आहे थोडासा हॉलवर जायला. आता इथे मामा पाहू शकता तुम्ही इथे आशीर्वाद घेतोय आणि ते सर्व वयस्कर मंडळी आहे. मित्रांनो आपण आता विवाहस्थळी पोचलो आहोत. इथे नवरीची गाडी आहे आणि आपण हॉलवर आलेलो आहोत. सौराष्ट्र पटेल समाज नवी मुंबई. कडून नवऱ्याच्या औक्षण करायला बायका येत आहे. आता इथे मामाचं औक्षण करतात सर्व फोटोग्राफर सुद्धा आहे तिथे. त्यांच्यात मी एक नवीन फोटोग्राफर आपला न्यू ब्लॉगर. मी मामाचं इथे टोकणं आहे बट मी मामापासून खूप लांबच आहे. असं असतं की टोकण्याने नवऱ्यासोबत असावं. तर आता पाहू शकता मामानी आतमध्ये एंट्री घेतलेली आहे हॉलमध्ये. स्माइल टू फेसवर थोडं जास्त हां बा. तर आता आपण हॉलमध्ये एंट्री घेतलेली आहे पाहू शकता.
व्हिडिओ खूप आपला व्लॉग छान झाला आहे. थोडंसं फर्स्ट व्लॉग आहे त्यामुळे थोडी भीती वाटते. एडिटिंग वगैरे थोडी चुकली असेल तर समजून घ्या. आणि थोडं कॅमेरामध्ये पण व्हायब्रेट झालं ते व्हिडिओ शूट्स करताना. आता इथे मामा आणि मामीचं नाव लिहिलं आहे आपण पाहू शकता. आदेश आणि शिवानी आणि ते देव मानलेले आहेत विधी करण्यासाठी. आणि हॉलचा लुक काय असा हे पाहू शकतो आपण. मित्रांनो आता इथे हे सर्व ठेवले आहे. ह्याला काय म्हणतात आपल्याला बाबा एक सांगणार आहेत. रुखवत बोलतात. हा बाबा आपल्याला म्हणतात की याला रुखवत असं म्हणतात. इथे मामा आणि मामीचे फोटो ठेवले आहेत. इथे विठ्ठल रुक्माईची एक छान अशी मूर्ती आहे. स्वामींची मूर्ती आहे इथे. त्याच्यानंतर इथे एक बैलगाडी आहे. मामीचे लहानपणीचे फोटो आहेत. इथे मामीचे फोटो आहे. आणि इथे असे वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेले डिझाईन टाइप्स बनवलेले आहे इथे पाहू शकतो मी. इथे लिहिलं आहे हे सर्वात एक अट्रॅक्टिव्ह वाटते. ते मामीचं आणि मामाचं नाव लिहिलं आहे शिवानी आणि आदेश. हे आहे ना ते जाताना मुलाकडे जाते हे मुलाकडे जात असं तुम्हाला म्हणायचं आहे. तेव्हा मग ते मुलगा काही पैसे देतो. ओके म्हणजे बाबा असं म्हणतात की हे नंतर आता आफ्टर मॅरेज हे मुलाकडे जाणार आणि मुलगा याचे काहीतरी पैसे देतो खुशीने असं. असं थँक्यू बाबा. आता मामाचं फोटोशूट सुरू आहे आणि पुढे आता इथे विधी सुरू झाली लग्नाची पाहू शकता. मामाने ना 2दा स्कॅन केला. एक तर मला टोकना बनवला त्याच्यानंतर हे लाईट पकडले ते बोलवलंय. खूप मोठा स्कॅन केला. हे ब्लॉगचा पार्ट आहे सुद्धा खूप मोठा स्कॅन आहे. इथे माझी मम्मी माझी बहीण आणि आजी वगैरे सगळे नाश्ता करतात. कसा आहे नाश्ता? मस्त आहे. अक्षय दादा नाश्ता घेत आहे. तो आपल्याला नाश्त्याचा रिव्ह्यू सांगेल कारण की मी नाश्ता आता करणार नाही आहे म्हणून. सर्वात पहिले अक्षय दादा थोडेसे पोहे घेतोय. एक इडली घेतली आहे. एक मेंदूवडा 2 मेंदूवडे. काय बोलतो? मस्त वाटतं. बघूनच मस्त वाटतं. मस्त आहे. दादाला टेस्ट आवडली आहे. गरम आहे. आता तो मेंदूवड्याचा थोडा टेस्ट करतो. क्रिस्पी आहे थोडे मेंदूवडे. छान आहे. सो तिथे विधी सुरू आहे गाईस. आवडला मला हॉलमध्ये स्टार्टर्स आणि ज्यूसची सुरुवात झालेली आहे. सो पाहूया आपण कसं आहे हॉलमध्ये दृश्य. आता फक्त 12 मिनटं बाकी लग्नाला आणि मंडळी यायला सुरुवात झालेली आहे. आता अक्षयदादांनी स्टार्टर घेतलं तर आपल्याला सांगणार टेस्ट करून की स्टार्टरची टेस्ट कशी आहे. सो दादा स्टार्टर घेऊन येत आहे. त्यांनी स्टार्टरला टेस्ट केलं. कसं आहे? आता आम्ही हॉलच्या बाहेर आलेलो आहोत. तिथे मामीचे फोटोशूट होणार आहेत. आपल्यासोबत आपल्या गावचा आणि एक यूट्यूबर आहे जो मला मार्गदर्शन करतो. फोटोग्राफर पण आहे आणि यूट्यूबर पण आहे. इथे फोटोशूट होतात गाईस. नाव कसं दादा? समीर. त्याचा फोटोचं हे आहे काय? तो आता आपल्यासोबत मामीचा भाऊ आहे. तो काहीतरी सांगणार आहे आपल्याला. आमच्यासाठी हा अविस्मरणीय असा टाईम आहे हा. थोडा भाऊक झालेला आहे. फोटोशूट सुरू आहे गाईस. तर तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल तर सर्व मोठी मंडळी आलेली आहे. ते म्हणते की चला फटाफट लेट होतोय. गाईस तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला भाई गावातला
एकच भावकी आमची एकच माणूस. आता आपल्यासोबत मामीची बहीण आहे ती आपल्याला कधी सांगणार आहे. हॅलो गाईज, आज आमच्या शिवानीचं आणि आदिल भाऊजींचं लग्न आहे, तर त्याचा सुंदर असा फोटोशूट चाललेला आहे. तर आमच्याकडे टाईमची खूप कमी आहे, पण तरी पण वेळात वेळ काढून तुम्ही मुलाच्या मामांकडून खूप परमिशन काढून आम्ही हा फोटोशूट चांगला एन्जॉय करतोय. मामा यांना भेटणार आहोत. कसं वाटतं तुम्हाला? एकदम छान वाटतंय. एवढं एकदम छान वाटतंय. विधी सुरू आहे मामाची. ध्याय सकल मंगलः. इकडे इकडे चिमटे होत्या गाईस. माझ्या मामीचा भाऊ मामाचे कान पिलतोय. बेटा बेटा वेळ घ्या वेळ घ्या. फायनली लग्नाला सुरुवात झालेली आहे.
मामा मस्त वाटतंय. आयुष्याचा नवीन चॅप्टर चालू होतोय. कसं वाटतं मामी? सो काहीच पाऊस होता तिथे कौशल आमचा पन्नू आणि हर्षू हे बघा झालेत पाणीपुरी तरी पाणीपुरी काय सोडत नाहीत कधीपासून खात आहेत भैया ये लोग ने अब तक 20-30 पूरी खाया होगा ना ये लोग देखो भाई 20-30 पूरी हवरे लोग गाईस इथे ते वही मामीने जे बनवलंय त्याचं यांना काहीतरी फळ पाहिजे. भाऊजींचा मोठेपणा दिसू दे आम्हाला आज. मामा 3.5 मामा साडी मी म्हटलं भाऊजींचा 12.5 दिसू दे. 12.5 देखो गाईस पैसा ते नाही बाय तिथे सर्व आता भाऊक झाले. दाखव तिथे दाखव त्यांना. आपण मग त्यांच्याच ओळख सब्सक्राइब करो और वीडियो पसंद आई है सब्सक्राइब करो चैनल से सब्सक्राइब चालू. आता आदेश मामाचं जे लग्न आहे ते एकदम छानरित्या पार पडलेलं आहे. त्या लग्नाचं मॅनेजमेंट करणारा आपला मितेश मामा त्याने खूप अप्रतिम असं काम केलं. आपले महेश बाबू सांगू शकतील त्याच्याबद्दल की त्यांनी कसं काम केलं. त्याने काम खूप एकदम अप्रतिम केलं. आता आपण त्याचा सत्कार करणार आहोत. एक श्रीफल पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन शॉल नाही थांबा सत्कार एक पैसे देऊन आणि शॉल. अरे चॉल पायाखाली टाकून तर आता निकेश मामा त्याचं सोमत व्यक्त करणार आहे 2 शब्दात. पहिली गोष्ट म्हणजे भूषण सारखा भाचा मला भेटला त्याचा मला अभिमान वाटतो आणि त्याने मला असं वेगळ्या प्रकारचा जो पुष्पगुच्छ दिला ना तो आयुष्यात मी कधी बघितला पण नव्हता. अरे शॉल राहिली शॉल शॉल सगळ्यांनी वापरलेली मला शॉल त्याने नेक्स्ट कोण दिले शॉलला मी. तर आपण पाहू शकता हे आपले आजोबा ना आजोबा नाही आजोबा 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 यांचं खरंच खूप मोठं योगदान आणि मेन म्हणजे ह्यांच्या मुलाचं कारण की त्यांनी लग्नामध्ये ट्रेन फिरवली पूर्ण. आपल्याला महेश बाबू सांगू की महेश बाबू लग्नामध्ये आता तर त्यांनी खूप मोठं योगदान दिलं. अजून पण ते इथे थांबलेले आहेत. काही खलन त्यांनी सकाळपासून अन्नाचं एक पाण्याचं एक थेंब न पिलेलं ते अविरत काम करत आहेत. तर त्यांच्यासाठी आपण एक सोन्याचं मुकुट आणलेलं आहे आणि एक शॉल. लगेच फोटो सोन्याचं मुकुट. अरे मला पण तेच दिलं. हा चला चालू चालू चालू. सो गाईज आज मामाचं लग्न फायनली झालेलं आहे आणि इथे पूजा होती आज. तर त्याचं आदेश मामाचं लग्न एकदम उत्कृष्ट पद्धतीने पार पडलंय. तर आज पूजेचं जेवण आपले अण्णा कोटकर यांनी केलेलं आहे. तर खरंच ते जेवण खूप अप्रतिम होतं. कोणालाही आता आपण अण्णांचा एक श्रीफल पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन त्यांना आपण सत्कार करणार आहोत. फोटो व्हिडिओ स्टॉप करू ना दादा. सर्वात शेवटी आपण आपल्या मंडळाचे अध्यक्ष सर्व
आप्पा यांचं करणार आहोत. त्यांचं पडद्यामागचं यांनी पडद्यामागून भूमिका बजावली. ते पडद्याच्या पुढे आले नाही, त्यांनी मागूनच एकदम पडद्याला सांभाळलं, मागून सपोर्ट केलं. मागून त्यांनी पडद्याला असं पकडून ठेवलं. आता त्यांचा पण सत्कार करणार आहोत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आप्पांसाठी. ही त्यांनी धर्म सालांनी आहे, आपली शाळा आहे ना त्याच्यामुळे. गाईस आता मी पण जात आहे माझ्या घरी बोरिवलीला. तसंच सर्वात शेवट आलेल्या ज्या अजून पण लग्नाच्या हॉलवर होत्या तिकडचे सर्व अजून म्हणजे लग्न होऊन 1 दिवस झालं तरी त्या हॉलवरच थांबलेल्या होत्या की त्यांच्या तिथे एवढ्या भावना त्यांचा आदेश मामा इतकं प्रेम होतं की त्यांना ते आदेश मामाचं लग्न स्थळी ते सर्व एक एक सामान घेऊन आले इथपर्यंत. छोट्या छोट्या आठवणी तिकडच्या क्लिप्स त्या म्हणजे त्यांनी सोफावर सर्व असं मला काय बोला ते सुचत नाहीये. पण त्यांनी त्यांची खूप मोठी भूमिका आहे वडाल्यापासून ते नवी मुंबईमध्ये येण्यापर्यंत. तर आपण थोडं सत्कार करणार आहोत. एक पेटा देऊन आणि गुलाबाचं गुच्छ म्हणजे तुमचं हे जे पीक हे जे ह्या चायमध्ये दूध टाकलं ते इंडियन नाही आहे, इंडियातून नाही आणलं, ते खास दुबईमध्ये एक्सपोर्ट केलेलं आहे हे दूध. तर ते फक्त चाय पिऊ शकतील. आता आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. अहो थांबा, तिथे बघा, तिथे बघा, तिथे बघा. शाळेला उशीर होतो, आज कामवाली बाई पण नाही. जुईनगरला निरोप देऊन आदेश मामा मला आता सोडायला येतोय स्टेशनपर्यंत.